समिती ही एकदा 5 नावं तुम्ही नाव पत्ते मोबाईल द्या, 5 जणांची समिती करू, 1 महिला किंवा 2 महिला 3 पुरुष घ्या आणि मग त्या पद्धतीने खाजगी अनुदानित असेल, विना अनुदानित असेल, कॉन्व्हेंट असेल. मग कोणीतरी सांगितलं की 100पेक्षा जास्त कॉन्व्हेंट आहे, त्या चंद्रपूरमध्ये 60 कॉन्व्हेंट आहे आणि मग त्या संदर्भात असणारे कायदे तपासणे, त्या कायद्यानुरूप आपल्याला त्याची अंमलबजावणी करणे हे एका बैठकीत कधीही शक्य नाही. हे समजून इथून जा, अन्यथा बैठक झाली आणि तुम्ही विचारलं की संपला विषय, असं होणार नाही. तुम्हाला सुद्धा 1 पाऊल पुढे यावं लागेल. मी विश्वास देतो तुम्ही 1 पाऊल पुढे आले तर मी 10 पाऊल पुढे येईल. पण त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे की आम्ही शक्तीने हा लढा लढू. आणि मला व्यक्तिगत रीतीने नेहमी वाटतं की माझ्या जिल्ह्यातली कोणतीही उत्तम वैचारिक संघटना असेल तर त्या उत्तम वैचारिक संघटनेनी महाराष्ट्रात नंबर 1 असावा. आता शिक्षक परिषदेचा नंबर आहे. यांनी महाराष्ट्रामध्ये सदस्य संख्या असेल, संघर्ष असेल, संवाद असेल, कार्यक्रम असेल, मला महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याचं माहीत नाही, पण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची चंद्रपूर शाखा ही महाराष्ट्रातली उत्तम व्हावी या दृष्टीने सर्वांनी एकतेने काम करावं. एकमेकाचे पाय ओढून कोणतीही संस्था पुढे जात नाही.